कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या विधानसभा मतदारसंघाचे अत्यंत लोकप्रिय आमदार संग्रामजी चौकसी, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले, ते महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यातून आलेले व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, गेले काही दिवस मी महाराष्ट्रामध्ये हिंडतोय. जवळपास 30-40 मतदारसंघामध्ये मी गेलो. त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली आणि मला आनंद आहे की ठिकठिकाणी लोकांचा पाठिंबा हा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतोय. आज या सभेच्यासाठी भोर, वेल्हे, मुळशी या परिसरामध्ये मला आज येता आलं. हा सगळा भाग महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक घटक आहे. या देशामध्ये अनेक राजे राजवाडे होऊन गेले. त्यांनी इतिहास निर्माण केला आणि तो इतिहास हजारो वर्ष टिकला. आज ज्या भागामध्ये आपण आहोत इथे इतिहास निर्माण झाला आणि त्या इतिहासाची निर्माते तुम्ही स्वतः, तुमचे वाजवजी, तुमचे आजोबा फंजोबा या सगळ्यांचं योगदान आहे. आणि त्यामुळे हे राज्य एका वेगळ्या दृष्टीनं जगात पाहिलं जातं. आज काय दिसतं आपल्याला? हे राज्य कुणाचं आहे? हे राज्य जनतेचं आहे. या देशामध्ये अनेक राजे राजवाडे होऊन गेले. त्यांच्या हातात सत्ता होती, ती लोकशाहीच्या राज्यामध्ये राहिली नाही. पण देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलो तर जे राजे होते त्यांच्याबद्दलची चौकशी केली तर लोक आदराने सांगतात यांनी इतिहास घडवला. आणि त्या इतिहास घडवणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी तुम्ही आज या ठिकाणी भर उन्हामध्ये हजारोच्या संख्येनं बसलेलं आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य समजतं. राजे खूप होऊन गेले, पण एक गोष्ट सांगा, अनेक वर्ष होऊन गेली, 300 वर्षापेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. आणि इतकी वर्ष होऊन गेल्यानंतर कोणत्या राजाचं नाव जनतेच्या अंतःकरणात आहे? आणि तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गेला तर एकच नाव लक्षामध्ये राहतं आणि त्यांचं नाव शिवछत्रपती. शिवछत्रपती हे नाव लोकांच्या लक्षात राहतं. आणि त्यांनी जे राज्य उभं केलं ते राज्य स्वतःचं नव्हतं. त्यांच्या राज्याला कधी भोसल्यांचं राज्य म्हणून उल्लेख झाला नाही. जसं काही ठिकाणी दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य होतं, चंद्रगुप्ताचं राज्य होतं, आणखीन कोणाची राज्य होती. पण महाराष्ट्राच्या या राज्याला कोणी भोसल्यांचं राज्य म्हणून त्याचा उल्लेख केला नाही. हे हिंदवी स्वराज्य, हे रयतेचं राज्य, हे जनतेचं राज्य आणि म्हणून जनतेचं राज्य प्रस्थापित करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे समजून शिवछत्रपतींनी एक इतिहास घडवला. आज स्थिती बदलली, आज लोकशाही आली आणि या लोकशाहीचा अधिकार नरेंद्र मोदींच्याकडे आहे. अपेक्षा अशी होती की सत्ता हातात आल्यानंतर हे ग्रस्त त्या सत्तेचा वापर तुम्हा सगळ्यांच्या संसारामध्ये काही परिवर्तन करण्यासाठी करतात.
पण त्याचं काय घडलं, पण त्याचं हे घडलेलं नाही. आज त्यांनी जे राज्य हातामध्ये घेतलं ते राज्य त्यांना हवं त्या पद्धतीनं चालवण्याचा निकाल त्यांनी घेतला. अनेक उदाहरणं सांगता येतील, अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि हे निर्णय सामान्य माणसाच्या भल्यासाठी नाही. आज आपण सांगू शकतो की लोकशाहीमध्ये लोकांनी काही राज्य निवडली. आज झारखंडसारखं राज्य आहे, त्या राज्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे, तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचं राज्य त्या ठिकाणी आदिवासींनी उभं केलं. आज जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी ते राज्य एका दिशेने आपल्या हातात घेतलं. तो जो मुख्यमंत्री आहे त्याला सत्तेवरून बाजूला काढली. आज दिल्ली ही देशाची राजधानी. आज त्या देशाच्या राजधानीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त हे राज्यकर्ते आहेत, उत्तम राज्य चालवतात. दिल्लीकर त्यांच्या कारभारावर अत्यंत खुश आहेत. एखाद दुसरी कुठलीचे गोष्ट ज्याच्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली त्याचा परिणाम आज केजरीवाल तुरुंगामध्ये टाकलेले आहे. आणि म्हणून लोकांचे प्रतिनिधी लोकांनी निवडून दिले त्यांना तुरुंगात टाकायचं, सत्तेचा गैरवापर करायचा आणि हा देश हुकुमशाहीच्या रस्त्याला न्यायचा हे सूत्र घेऊन आज मोदी पुढची पावलं टाकतायत. आणि त्याला उत्तर द्यायचं असेल तर त्यांना 100% त्यांचा पराभव करणं हे काम उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचं आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. सुप्रियाताई सुळे 3 तुम्ही त्यांना निवडून दिलं. माझी खात्री आहे की त्यांना पुन्हा एकदा तुम्ही संधी दिल्यानंतर ते हे राज्य कसं चालवायचं याबद्दलचा आदेश तुम्हाला लोकांच्या सोबत येईल. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, सुप्रिया सुळे यांना मोठ्या मताने विजय करा. त्यांची जी खून आहे फिफाने वाजवणारा मनुष्य त्याच्यासमोरचं वचन दाबा आणि एक नवीन इतिहास या राज्यात आणि देशामध्ये तयार करण्याच्यासाठी हा महाराष्ट्राचा तुमच्यासारखा प्रथा मजबूतीने उभं राहील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.